नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। मंडळी, आपल्या प्रणाली 6090 या चॅनल वरती 6000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छित आहे। असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट कायम राहू द्या माझ्यासोबत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्राष्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, हा किरकिडा सासूबाईंना सोडायला जात होता तदलापूरला नागकुजाऊ बेबीला घेऊन, आणि त्यांना जाताना बघून आपल्या ढापलेल्या रेसिपीच्या ओनर म्हणजेच जगप्रसिद्ध शेफीनबाई किरकिरे काकू पण डुलत डुलत गेल्या त्यांच्या पाठी। बिचारे ते ढाई काका घरी परत एकटेच होते त्या भालू सोबत। त्या ढाई काकांना तर यांनी एकदम घरगडी केलंय। इतर वेळी याला फिरायला जायचं असते तेव्हा मोठी गाडी बुक करतो, आता पण करू शकला असता ना। मागे तर बोलत होता की काकांना पण घेऊन येतो, मग आता काय झालं रे किरकिड्या, विसरला का त्यांना? अरे मागे माझ्या सांगण्यावर ना तू बदाम खायला सुरू केलं होतं, तेव्हा बघ तू कसं काम लक्षात ठेवून करायचा सगळी, आता विसरलास का ते बदाम खायला? पण असा हलगर्जीपणा करू नकोस रे, खात जा ते बदाम, तुझ्या चांगल्यासाठीच सांगितलं होतं मी। मंडळी, काय त्या किरकिरे काकू नाशिकला जाताना नेक पिलो घेतली होती ती घालून बसल्या होत्या। अरे 1 तासाचा प्रवास होता असेल, त्यात काय गरज होती का? उगाच आपलं आणलंय म्हणून कुठेही लावून फिरतात। सासूबाईंना बरं नव्हतं पण फिरायला जायला तर एका पायावर तयार। काय त्या कॅब ड्रायव्हरला पकवत बसला होता हा किरकिडा, स्वतःच्या कॉन्टेंटसाठी लोकांचा वापर करून घेत असतो नेहमी। आता त्या कॅबवाल्याने सांगितलं की इथे चाय फेमस आहे, तर तिथे हे लोक गेले। याने त्या ड्रायव्हरला पण चल चल केलं म्हणून तो पण बिचारा गेला। तिथे मिसळपाव होता, ते बघून खादाड सुनबाईच्या तोंडाला पाणी सुटलं। पण हा किरकिडा कसला घेतोय तिला खायला? तिला बोलतो काय तर चाय प्यायला आली आहेस की खायला? चाय पिऊन झालं आणि याने खिशातून 40 रुपये काढले। आता मंडळी तुम्हीच सांगा, आपल्या सोबत जर कोण असेल तर त्यांचे पण आपण पैसे देतो ना? पण हा नालायक माणूस असला चिकट्या आहे ना की फक्त 40 रुपये याने दिले, याने त्या कॅब ड्रायव्हरचे पैसेच दिले नाही। आता काय हा त्या 10 रुपयांनी बंगला बांधणार होता का कुठे? काय त्या साखरवाल्या काकू व्हिडिओ मध्ये शायनिंग मारायला सांगतात काय तर इथे आमच्या नेबरचं शॉप आहे, ते बघून किरकिडा बोलतो इथे गेले तर 20% डिस्काउंट मिळेल। काय रे बाई माणसा, तू तुझ्या झोपडास्टे मध्ये तरी देतोस का रे डिस्काउंट? अरे कोणी एक्स्ट्रा पापड घेतले तरी देखील तू त्याचे चार्जेस लावतो, लाज वाटते का रे तुला? तू कोण आहेस रे सांगणारा की तिथे जा तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल? साखरवाल्या काकूंचं नाव बोलले तर? मंडळी, हा माणूस किती हलकट आहे ते बघा। त्या कॅबवाल्याकडून पण याने फुकटचं सबस्क्राईब करून घेतला याचा फालतू चॅनल, पण 10 रुपये त्याच्या चायचे देऊ नाही शकला हा माणूस। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। नागकुजाऊ बेबीच्या माहेरी पोचले आणि काय त्या किरकिरे काकू लेकाच्या पाठीवरून लॅपटॉप बॅग काढली आणि डुलत डुलत ठेवायला जात होत्या। अहो काकू, त्याला नाही येत का त्याची बॅग काढून ठेवायला? लहान आहे का तो की त्याची पाठीवरून बॅग काढून तुम्ही ठेवायला? करेल ना तो त्याचं। आणि काय हो किरकिरे काकू, एरवी झोपड्यास्टे मध्ये तर तुम्हाला या कुशीवरून त्या कुशीवर पण जायला त्रास होत असतो, आता बरं तुम्ही डुलत डुलत जाताय ती बॅग ठेवायला। काय हो मंडळी, जोक ऐकलात का तुम्ही? हा किरकिडा बोलत होता की ग्रॅज्युएशन नंतर त्याला टीचरचा जॉब आला होता। अरे फेकूचंद, फेकण्याची पण एक लिमिट असते रे। त्या शेख चिल्ली सारखं काय खयाली पुलाव पकवतोस तू आणि टीचर? अरे तोंड बघ जा तुझा आरशात। इथे ना तुझा ल आणि ळ चा प्रॉब्लेम आहे, प आणि फ नाही समजत तुला। आणि काय रे तू मुलांना शिकवणार होतास? गप बसणार आहे जरा। किरकिडा बोलतो, आम्हाला खूप लोक बोलतात की मी आणि नागकुजाऊ बेबी सेम दिसतो, बहीण भाऊ नाही, पण नात्यातच आमचं लग्न झालंय का असे खूप जण विचारतात। तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छित आहे की दूर पर्यंत काहीच रिलेशन नव्हतं आमचं लग्न आधी। हो रे बाई माणसा, आम्हाला माहिती आहे ते, आणि ती कोण आहे ना ते पण माहिती आहे रे आता सगळ्यांना। त्यामुळे ना तू पण सांगून टाक, उगाच कशाला तू पण लपून ठेवतोस? सांगून टाक ना तिच्याबद्दल, तिचं पूर्ण नाव गाव कळू देत की तुझ्या अंधमंद भक्तांना पण। हा बाई माणूस दुसऱ्यांना ज्ञान शिकवत होता मागे की बॉडी शेमिंग करतात, आणि त्या नागकुजाऊ बेबीला हा स्वतः जाडी करून हाक मारत होता। अरे स्वतःला तू जिम ट्रेनर बनवून घेतोस ना, तुझ्याकडे बघ जरा। अरे घरातच जिम ट्रेनर असून काय उपयोग झाला रे? तुझ्यासोबत राहून ती पण आता आयतं खायला शिकली आहे। त्या शरीराची तुम्ही लोक हालचालच करत नाही, बसून ते शरीर सुटणारच ना। आता मंडळी, ती नागकुजाऊ बेबी फेस वॉश करत होती, तिथे बेसिन जवळ मिरर नव्हता, तर हा बाई माणूस तिला बोलतो स्टाईल मध्ये बघतेस का? अरे टाइल्स बोलतात त्याला।
स्टाईल ना, तू तुझ्या त्या तुलतुलीत आणि बुलबुलीत डोक्यावरती घरटं लावून शायनिंग मारत फिरतोस ना, त्याला बोलतात रे. बाई माणूस जेठालालचे गुणगान गात होता आणि बोलतो काय तर कधीही काही असलं की तो मदत करतो, पण स्वतःच्या आचरणात तर हा बाई माणूस ते काहीच आणत नाही. कधी कोणाला मदत करायची असेल तर बाई माणूस सगळ्यात लांब उभा असतो. स्वतःच्या खिशातून 1 रुपया चिकट्या काढत नाही आणि जेठालालचं गुणगान गात होता. मला तर असं वाटतं मंडळी, या लोकांना ना वेड लागलंय. भूताच्या स्टोरी सांगत बसतात. काय त्या काकूंची भाषा. काकू स्टोरी सांगत असताना बोलतात काय तर नाखुजाऊ बेबी सारखी मुलगी होती, एकदम टकाटक. काय काकू काय एकदम छपरी लँग्वेज यूज करता हा. त्या टिकरोईच्या चाळीत राहून बरे एक शब्द शिकून आले आहे तुम्ही. अहो किरकिरे काकू, आपलं वय काय, आपण वागतोय कसं, आपण बोलतोय काय, जरा तरी भान ठेवा. तुम्ही अशी छपरी लँग्वेज यूज करता ना, त्याच्यामुळेच तुमची सुनबाई पण मागे शिर्डी सारख्या पवित्र स्थानी शिवी देऊन आली होती. शर्म करो, भगवान से डरो. मंडळी, खरंच ही फॅमिली ना खायला काय आणि भुईला भार आहे. यांच्या भूताच्या स्टोरीज ऐकल्यानंतर मला तरी असंच वाटते की हे लोक ना दुसऱ्या युट्यूब चॅनल वरून स्टोरीज ऐकत असतील आणि येऊन मग स्वतःच्या चॅनल वरती वेड्यासारखं पकवत असतील. उगाच काही कॉन्टेंट नाही म्हणून हे लोक असे पकवत बसतात दुसऱ्यांना. यांच्या सोबत राहून त्या साखरवाल्या काकू पण यांच्यासारख्याच झाल्या आहेत, एकदम नेक्स्ट लेवलच्या. आता त्या साखरवाल्या काकू स्टोरी सांगत होत्या. त्या बोलल्या एक प्रेग्नंट लेडी होती, ती वारली आणि तिच्या बाळाला दूध पाजायला यायची नेहमी. ते बाळ एकदम गुटगुटीत होतं, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की याची आई तर नाही आहे, मग हा वासराचं दूध पिऊन, गाईचं दूध पिऊन एवढा धष्टपुष्ट कसा झाला आहे. मंडळी, आता मला तुम्हीच सांगा, मला माहिती नाही वासरू दूध देतं का. नाही म्हणजे या साखरवाल्या काकू बोलल्या ना की वासराचं दूध पिऊन पण एवढं धष्टपुष्ट होऊ शकत नाही बाळ, म्हणून विचारलं. मला ना या फॅमिलीवरती जराही विश्वास नाही. तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा की वासरू दूध देतं का. मध्ये एक दिवस या किरकिड्याने सुट्टी घेतली होती. 2 दिवस मस्त तदलापूरला राहायला आणि तदलापूरवरून रिटर्न टिकरोळीला गेले हे दोघं म्हणजे किरकिडा आणि किरकिरे काकू. नागकुजाऊ बेबीला ह्या लोकांनी तदलापूरलाच ठेवलं आहे. किरकिडा बोलला आता ती तदलापूरलाच राहणार आहे. हुश, ती नाखुजाऊ बेबी बोलली असेल नशीब, गेला एकदाचा हा किरकिडा त्याच्या मम्मेला घेऊन. बिचारी ती नाखुजाऊ बेबी बोलत असेल जरा काय मी माहेरी येते, तर लगेच हा बाई माणूस पाठी पाठी येतो त्या किरकिरे काकूंना घेऊन. त्या किरकिरे काकूंचं काय करू हो मंडळी, ती नेक पिलो सोडतच नव्हत्या त्या. कुठेही जायचं असलं की हा किरकिडा नेहमी पुढे बसतो. ह्याच्या या फालतूच्या बडबडीमुळे तो कॅब ड्रायव्हर पण मनात बोलला असेल, अरे गप बस रे, काय ती सततची किरकिर लावली आहेस तू. पुढच्या वेळी हा किरकिडा कुठे ट्रॅव्हल करत असेल ना, ते याने जेव्हा कॅब बुक केली असेल तेव्हा याला एकदम तापट स्वभावाचा कॅब ड्रायव्हर भेटला पाहिजे आणि याची ही फालतूची बडबड ऐकून याच्या कानाखाली खन करून वाजवून दिली पाहिजे. जोपर्यंत याचा गाल सुचत नाही ना, तोपर्यंत हा माणूस काय सुधारणार नाही आहे. बात तो सही है. ती नाखुजाऊ बेबी स्वतःला लहान घोडीच समजते. अजूनपर्यंत डॉल सोबत खेळते. तिच्या डॉलचे कपडे पण ह्या बाई माणसाने त्या ढाई काकांकडून वॉश करून घेतले. ह्या बिंडोक माणसाने त्या भालूसाठी बॅग आणली आहे. भूतावर डॉलर छापून झाले, दुसऱ्यांच्या रेसिपी ढापून झाल्या. आता हलकट बाई माणूस मांजरीला पकडतोय. आता त्या बॅग मध्ये ना मंडळी मांजरीचं पिल्लू, भुबूचं पिल्लू, बर्ड्स हे आरामात ट्रॅव्हल करू शकतात. पण ह्याच्या भालूचं वजन 9 किलो आहे असं हा बोलला. त्या 9 किलोच्या भालूला त्या अडगळीमध्ये यांनी ठेवलं होतं. सरळ सरळ दिसत होतं. ती भालू त्या बॅग मध्ये कम्फर्टेबल फील नव्हती करत, तरी देखील स्वार्थी माणूस स्वतःच्या फायद्यासाठी त्या बॅगचं कौतुक करत होता. अरे किरकिड्या, तुला जर जमत नसेल ना तर सोडून दे रे तिला. कशाला त्या मोक्या प्राण्याचे हाल करतोयस असं. तिला त्या अडगळीमध्ये बघून माझा जीव इथेच सुरसुरत होता. काय रे, शाळेत तुला टीचरचा जॉब आला होता ना, एवढी साधी अक्कल नाही का तुला. ती बॅग केवढी, ती भालू केवढी, डोक्यावर पडलायस काय रे तू. मंडळी, हे लोक ना त्या टिकरोईच्या चाळीमध्ये कसे आरडाओरडा करायचे, तसंच आता त्या टॉवर मध्ये गेले आहेत, तिथे पॅसेज मध्ये पण आरडाओरडा करत होते. किती विचित्र माणसं आहे ती. मंडळी, तुमच्याकडे देखील पेट्स असतील ना. आता आपला पेट त्याच्या खाण्याच्या वाटीजवळ, पाण्याच्या वाटीजवळ कधी जाऊन बसतो, जेव्हा त्याला भूक लागली असते. हा निर्लज्ज बाई माणूस स्वतःला अॅनिमल लव्हर समजतो. याने त्या मांजरीला बॅग मधून बाहेर काढलं तेव्हा ती मांजर तिच्या खाण्याच्या वाटीजवळ जाऊन बसली होती. पण जर तुम्ही नीट बघाल ना, तर त्या वाटीमध्ये खायला पण नव्हतं आणि पाणी देखील नव्हतं. मला तर हेच समजत नाही, काय हे लोक त्या मांजरीची काळजी घेत आहेत. थांबा मंडळी, ती मांजर त्या वाटीजवळ बसली होती, त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवते. बघा तुम्हीच, त्या वाटीमध्ये खायला पण नाही आहे आणि पाणी देखील नाही.
त्या बिचाऱ्या मांजरीला एवढी भूक लागली होती, यांना समजत नाही का? त्यात त्या किरकिरे काकू त्या मांजरीला उचलून घेऊन नाचत होत्या. अरे आधीच ती वैतागली होती त्या बॅग मध्ये जाऊन, त्यात अजून कशाला तिला त्रास देतात हे लोक. काल या किरकिड्याने दाखवलं ते म्हणजे यांनी मुरादाबादी बिर्याणी बनवली होती. आता या आधी देखील लॉकडाऊन मध्ये काकूंनी चुलीवरती ती बिर्याणी बनवली होती, परत तीच बनवून दाखवली. म्हणजे यांच्याकडे काहीच कॉन्टेंट नाही म्हणून रिपीट एकच गोष्ट दाखवत बसतात. काय तो बाई माणूस ते चिकनचं प्रत्येक फोडीला नळाखाली धुवून दाखवत होता. हा माणूस ना एकदम विचित्र आहे. तो कॅमेरा काय याच्या हातातून सुटत नाही. आता आपण काही जेवण बनवत असू तर आपण तो कॅमेरा साईडला ठेवायचा, एवढी साधी याला अक्कल नाही का? एका हातात कॅमेरा पकडून हा दुसऱ्या हाताने मिरची मिक्सरला वाटून दाखवत होता. चिकनला मॅरिनेट करताना बाई माणसाने हिरवी वेलची पण टाकली आहे. खरं तर मंडळी, वेलची अशी आहे ना जी चाय मध्ये टाकली तर लोक कौतुक करतात तिचं, पण तीच वेलची बिर्याणीमध्ये दाताखाली आली ना तर शिव्या देतात. याचं त्याचं बघून येतात आणि कोणाकोणाची ढापलेली रेसिपी स्वतःच्या चॅनलवरती दाखवून डॉलर्स छापतायत. हे ना या किरकिड्याचं सुरुवातीपासूनच सुरू आहे. रोज त्या बिचाऱ्या ढाई काकांना राब राबवतात. काल वाटते काकांना आराम दिला होता. बाई माणूस बोलतो, मी काय पण रेसिपी बनवायला आलो की मम्मी ढवलाढवली करायला येणार हे मला माहिती आहे. अरे किरकिड्या, तू त्यांच्या चॅनल मध्ये एवढ्या वर्षांपासून ढवलाढवल करतोय त्याचं काय रे? ती ढवलाढवल चालते काय रे बाई माणसा तुला? आणि ढवलाढवल नाही रे, ढवळाढवळ बोलतात त्याला. बघ इथेच तुझा ल आणि ळ चा प्रॉब्लेम आहे. आणि काय तर म्हणे मला टीचरचा जॉब आला होता. अरे किरकिड्या, कोण रे? कोण होता तो महान व्यक्ती? जरा आम्हाला पण त्याचं नाव कळू दे, ज्याने तुझ्यासारख्या अडाणीला टीचरचा जॉब ऑफर केला. किरकिरे काकू खूप दिवसांनी रेसिपी करणार होत्या म्हणून देवाजवळ नमस्कार करून आल्या. वारलेल्या नवऱ्यासमोर हात जोडले आणि महत्वाचं म्हणजे ढाई काकांना कधी नव्हे तो मान दिला गेला. चक्क किरकिरे काकू त्यांच्या पाया पडल्या. सूर्य कुठून उगवला होता त्या दिवशी काय माहिती. हा किरकिडा बोलला काकूने तूप वापरला आहे, पण आपल्याला तर माहितीच आहे यांचं साजूक तूप म्हणजे वनस्पती असते. सारखं उठता बसता त्या नाकूजा बेबीचं खाणं काढत असतो हा माणूस. मंडळी, तुम्हाला लक्षात आहे का, काही दिवसांपूर्वी हा किरकिडा बोलला होता की आम्ही वाराला नॉनव्हेज खात नाही. आम्ही सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार पाळतो. पण जेव्हा हा किरकिडा भालूचे पिक्स दाखवत होता ना त्यात तर 27 जून 2024 दिसत होतं आणि टाइम होता 8:13. 27 जून 2024 ला होता तो म्हणजे गुरुवार. आता मंडळी तुम्हीच सांगा काय बोलायचं या निर्लज्ज बाई माणसाला. वार पाळतो सांगतो आणि गुरुवारचा हा चिकन बिर्याणी बनवतोय. थांबा मंडळी, हा जेव्हा भालूचा फोटो दाखवत होता तेव्हा याच्या मोबाईल मध्ये टाइम आणि डेट दिसलं, त्याचा फोटो दाखवते. किरकिड्या, तुला काय वाटते रे? तू काय पण खोटं बोलशील, लोकांना मूर्ख बनवशील आणि तुझी चोरी पकडली जाणार नाही का? अरे उगाच नाही माझी मंडळी मला डिटेक्टिव्ह प्रणाली बोलत. तू कितीही खोटं बोल रे, तुझी पोलखोल करायला मी एकटीच पुरेशी आहे. काय रे बाई माणसा, असं खोटं बोलून तुला काय मिळते? मंडळी, हा माणूस किती बिंडोक आहे ते बघा. याने तो फोन शेगडीच्या जवळ ठेवला होता. मला तर असं वाटते ते फर्निचर जसं यांनी विकून टाकलं ना तशी घरातली भांडी पण विकून टाकली आहेत, कारण त्या किरकिरे काकूंकडे कोणतीच भांडी नव्हती. चायच्या बशीमध्ये त्या बरिस्ता काढून ठेवत होत्या. किरकिरे काकू व्हेजिटेरियन आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे असा किरकिडा बोलला. पण मंडळी तुम्हीच सांगा, ते जाणून घेऊन लोकांनी काय करायचं आहे? लोणचं घालायचं का? काल हा किरकिडा बोलता बोलता बोलूनच गेला की काकूंचं सायकॅट्रिस्टकडे उपचार चालू आहेत. टाइम स्टॅम्प आहे 2149. अरे किरकिड्या, एक काम कर ना, त्या सायकॅट्रिस्टकडे तुझ्या पण डोक्याचा उपचार करून घे ना. निर्लज्ज बाई माणूस बोलतो मी भांडी घासतो, काकांना मम्मीला घासायला नाही देत. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. काल काय तर त्या किरकिड्याने काकांना एकदम शर्ट पॅन्ट घालून बसवलं होतं. ते काका थांबले होते खायचे. ह्याची नुसती बडबड सुरू होती. मंडळी, जर तो व्हिडिओ तुम्ही नीट बघितला असेल ना तर एक गोष्ट ऑब्झर्व केली का, ते काका ती बिर्याणी खात नव्हते. हा किरकिडा ना एकटाच वसवसल्यासारखा ती बिर्याणी खात होता. मला नाही वाटत त्या काकांनी ती बिर्याणी खाल्ली असेल, कारण की गुरुवार होता त्या दिवशी. ते काका वार वगैरे पाळतात. मला तर असंच वाटते या किरकिड्याने मुद्दामून लोकांना दाखवायला म्हणून त्या काकांना तिथे बसवलं असेल खायला. किरकिडा स्वतःच बनवलेल्या बिर्याणीचं उगाच कौतुक करत होता. मॅरिनेशन करताना त्याच्यामध्ये लिंबाची बी पडली होती, ती देखील या किरकिड्याने काढून टाकली नव्हती. आज किरकिडा परत आला. त्या भालूला बॅग मध्ये घेऊन फिरत होता. 10-15 दिवस हा मुंबईमध्येच राहणार आहे.
काय हो मुंबईकरांनो, तिथे वातावरण एकदम दूषित झालं असेल ना हो. एकदा हा किरकिडा परत गेला ना की वातावरण चांगलं होईल. काळजी नका करू तुम्ही. अजून फक्त 10-15 दिवस हा किरकिडा मुंबईला आहे. त्याच्यानंतर परमनंटली गावी शिफ्ट होईल. ती चॅनलची CEO आली आहे, पण ती काय तोंड लपून बसणार आहे ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. किरकिड्याकडे दुसरे टी शर्ट नाही आहेत वाटते. नुसतं ते लाल भडक एकच टी शर्ट घालून फिरत असतो. ते टी शर्ट हा धुतो की नाही ते त्यालाच माहिती, कारण याचं घरटं तर कधी धुतलेलं दिसत नाही. किरकिडा बनवत होता पेरी पेरी पॉपकॉर्न. पेरी पेरी मसाला दाखवून किरकिडा बोलतो, हा पेरी पेरी मसाला तुम्हाला कुठेही मिळेल. चॅनल वाचवण्यासाठी किरकिड्याची नुसती धडपड सुरू आहे. नशीब CEOच्या घरच्यांनी याला लायकी दाखवली, नाहीतर तिला आता रेसिपी बनवायला लावलं असतं. अजून एक गोष्ट मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, ही CEO ना नाकूजाव बेबी नसतानाच येते इथे. हा बाई माणूस काय दाखवत होता हो मंडळी, ते अंड्यामध्ये डिप करून करायचं असते, पण गावंढळ माणूस बर्फाच्या पाण्यामध्ये डिप करत होता. हा ना एक दिवस आग लावणार आहे त्या घराला. ह्याच्या अशा अर्धवट कुकिंग स्किल्स मुळे. बाई माणूस बोलला, आज ढाई काका ताई मम्मी कोणीच खाणार नाही आहे, माझ्या पुरतच मी चिकन पॉपकॉर्न बनवलं आहे. काय रे किरकिड्या, काकू तर खातच नाहीत ना नॉनव्हेज, मग असं का बोललास रे तू, की यात पण खोटं बोललास की त्या नॉनव्हेज खात नाही. आज काय तर मध्येचा तडलापूरला गेला आहे नाकूजाव बेबीकडे आणि जिओच्या प्लॅन बद्दल सांगत होता. अरे तू कोण आहेस रे नको ते ज्ञान देणारा. आज शेवटी तूच कबूल केलं ना की लोक रिचार्ज करून तुझ्यासारख्याचे फालतू व्हिडिओ बघत बसतात. अंधमंद भक्तांनो, काहीतरी नॉलेज मिळेल असे व्हिडिओ बघा. काहीही कॉन्टेंट नसलं याच्याकडे की उगाच नसलेली अक्कल पाजळत बसतो हा किरकिडा. ह्या निर्लज्ज माणसाची कितीही पोलकोल करा मंडळी, हा काय सुधारणार नाही आहे. ह्याचे माकड चाळे काय थांबणार नाही. पण मी आजसाठी इथेच थांबते आणि तुमचा निरोप घेते, कारण तुम्हाला पण तर तुमचा संडे एन्जॉय करायचा असेल ना. तर मग मंडळी, आजची किरकिड्याची पोलखोल कशी वाटली ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.